नमस्कार. राष्ट्रमाता मा जिजाऊ साहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आज मी 22 मे 2025 रोजी आमचा लग्नाचा तर वाढदिवस आहेच, त्यानिमित्तानं माझ्या बहिणीचा मोठा पुतण्या शंकर मार्तंडराव थेवरकर याचा मला फोन आला अभिनंदनाबद्दल, शुभेच्छांबद्दल. आणि बोलता बोलता त्याने असं सांगितलं की मावशी, आज आमच्या आजी, त्यांना मास नावानं ओळखत होते, स्वर्गीय रेवबाई देवजी थेवरकर यांचाही पुण्यस्मरण दिन आहे. आणि मग काय, त्या मा म्हणजे साक्षात लक्ष्मीचं रूप. स्वच्छतेच्या अतिशय टापटीप आणि कर्तबगार अशा बाई होत्या. चक्कीवाली मा म्हणून तिकडे त्या सगळीकडे प्रसिद्ध. मूळ यांचं माहेर जे होतं ते महेश्वर, जिथे अहिल्याबाईंनी आपली स्वतःची राजधानी केलेली होती. आणि दुसरं म्हणजे इंदोरमध्ये आमचेच नातेवाईक म्हणजे माझे आजोबा कोंडीबा कळमकर स्वर्गीय हे देवास संस्थानी पवारांच्या पदरी दिवाणजी म्हणून कामाला गेलेले होते. छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये खूप सारी घराणी महाराष्ट्रातली इंदोर, धार, देवास या ठिकाणी त्यांच्याबरोबर गेलेले आणि नंतर नातेसंबंधाने गेलेले असे खूप सारे नातेवाईक तिथे आहेत. मुळात ह्या रेवबाई थेवरकर या बहिणीच्या सासूबाई, आमची बहीण सिंधुबाई हरिभाऊ थेवरकर 10 वर्षापूर्वी निधन झालं तिचं. त्यावेळेला लग्नाच्या वेळेला वय वर्ष 11-12 असतानाच तिचं लग्न करून दिलेलं होतं. माहेरची अतिशय गरिबी होती आणि त्यावेळेला आजोबांनी ठरवलं आणि रेवबाई म्हणजे हा माने ठरवलं की तात्या, मला देशावरची मुलगी सोन म्हणून हवी आहे. देशावरच्या मुली ह्या कामसू असतात आणि व्यवस्थित असतात असं म्हणून इंदोर मध्य प्रदेशमध्ये हे स्थळ जमवलं गेलं. ते राहत जे होते इंदोरमध्ये राजवाड्याच्या जवळ असणारं मराठा समाज मंदिर, की जिथे मल्हार मार्तंडचं खूप मोठं मंदिर होतं, सगळा मराठा समाज तिथे राहत होता, तिथे हे स्थायिक होते. या रेवूबाईंना 2 मुलं होती. एक हरिभाऊ देवजी थेवरकर आणि थोरले मार्तंडराव देवजी थेवरकर. एक मुलगी पण होती त्यांची, कमळाबाई मार्तंडराव पोटे म्हणून. अशा 3 मुलांचा त्यांनी जे काही संस्कार केले ते खूप उत्तम तऱ्हेने केलेले होते. आणि अशा घरात एकदम अंगठे बहात्तर आमची बहीण 12व्या वर्षी त्यांच्या घरात गेली. मला ह्या मांचं म्हणजे आजींचं कौतुक एवढ्यासाठी आज करावं असं वाटतं की शिक्षण म्हणजे काय असतं मुलींसाठी हे सांगायला नको. कारण तिथेच मराठा मंदिरमध्ये शाळा चालू होती, 7वी पर्यंत वर्ग भरायचे आणि सासूबाईंनी तिच्या बहिणीला तिथे शाळेत बसायला लावलं. तसा अल्लडपणाच होता 12 वर्षाचा असला तरी. तर मग त्यांनी 1ली, 2री, 3री, 4थी असे 2-2 वर्ग घेऊन त्यांचं शिक्षण 7वी पर्यंत तिथे आणि नंतर बाहेर हायस्कूलमध्ये 11वी पर्यंत गेलं. बहीण खूप हुशार होती माझी सिंधुबाई म्हणून. तिचं माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते सत्कारही झाला की लग्नानंतर एवढं शिक्षण पूर्ण केलेलं होतं म्हणून त्यांना प्रशस्ती पत्रक देऊन तिचा गौरव करण्यात आलेला होता. अशा प्रकारे त्यांच्या ज्या सासूबाई आहेत रेवूबाई, ह्या एका कर्तबगार बाई आहेत. बरीचशा व्यक्ती अशा असतात आपल्याकडे की ज्या नजरेआड असतात. आमचा संबंध त्या घराण्याच्या नात्याशी आलाच. आणि विशेष म्हणजे ऐतिहासिक सर्व घराणी धार, इंदोर, उज्जैन इथे गेलेली असल्यामुळे आमचे नातेवाईकही तिकडे स्थिर आहेत. विशेष म्हणजे आमचं जे कळमकर घराणं आहे मूळच्या कदंब वंशातलं, ते तिकडे गेल्यानंतर स्थिर झाल्यानंतर नातीही त्यांची तिकडे सर्व मराठा समाजाशी झालेली होती, नात्यात झालेली होती. आणि त्यामुळे आपल्या मुलांवर त्यांनी खूप चांगले संस्कार केले. त्यांचे थोरला मुलगा जो होता तो एका मोठ्या मिलमध्ये कामाला होता आणि धाकटा मुलगा होता तो इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होते. अशा प्रकारे आणि मुलगी
त्यांचेही मिस्टर मार्तंडराव हे शिक्षक होते. एकूण संस्काराचं वातावरण, शिक्षणाचं वातावरण हे खूप सारं त्यांच्याकडे होतं. विशेष म्हणजे या आजींना सर्वजण मा या नावानेच ओळखायचे, कारण आपल्याला माहिती मध्य प्रदेशात हिंदी आहे. मी जेव्हा काही निमित्तानं तिथे गेले होते, शिक्षणाच्याच निमित्तानं काही दिवस तिथे गेले होते, त्यावेळेला मला अतिशय अवघड गेलं. अतिशय सुंदर अशी हिंदी तिथे बोलली जायची. बहीण सुद्धा महाराष्ट्रातून गेल्यानंतर आपली मोडकी तोडकी मराठी, परंतु तिथे सुंदर सुपेरियर मसाफाईदार हिंदी म्हणून ती तिथे बोलायला शिकलेली होती. शिकण्याचं वयच होतं तिचं. आणि अशा प्रकारे सर्व हिंदी भाषिक असून सुद्धा आपलं मराठी पण जपायचे. घरामध्ये मराठीच बोलायचे सर्वजण, कारण नातेवाईक सर्व मराठीच होते. आणि अशा प्रकारे जेव्हा आजोबाने देवासला या पवार सरकारच्या दरबारी असताना त्यांचीच मुलगी शकुंतलाबाई, या शकुंतलाच्या नात्यामध्ये हे स्थळ शोधून बहिणीला दिलं. आम्हाला मोठा अभिमान वाटायचा की जेव्हा तिथं लग्न झालं त्यावेळेला आईकडे सकाळी काम केलं तर संध्याकाळी चूल पेटायची अशी परिस्थिती, आणि अशा वेळेला त्यांनी ही बहीण करून घेतलेली होती. केवळ देशावरच्या मुलींचा स्वभाव आणि कर्तबगारी पाहून. लग्नाच्या वेळेला मध्यमवर्गीय कुटुंबातलं हे लग्न थाटामाटात झालेलं आईने पाहिलं. नवल वाटलं आईला, पण आई अडणे असून तिच्या मनात विचार आला की आपण तर काहीच यांना दिलं नाही, आणि इतकं याला साज शृंगार किंवा काही सोनं नाणं म्हणून दिलेलं आहे, आणि इतकं सुंदर लग्न केलंय, काय हा प्रकार. तोपर्यंत आईच्या डोक्यात आलं नाही, पण तिने थोडंसं त्याचा विचार केला. मनातल्या मनात विचार करू लागली की हा काय कसला चमत्कार आहे. आणि मग जेव्हा निघाले, निरोपाची वेळ आली, महाराष्ट्राला निघाले आमच्याकडचे. अवघे 10 माणसं कमीत कमी गेलेले असतील. मी खूप लहान होते आणि माझा भाऊ दुसरीतून शाळा सोडून, मोठा भाऊ जो माजी आमदार आहे नगरचा, दादाभाऊ दशरथ कळमकर, दुसरी शाळा सोडलेली त्या वर्षीची गोष्ट. आणि मग त्यांनी फक्त सांगितलं, सासूबाईंनी म्हणजे रेवबाईंनी सांगितलं, आमच्या मातोश्री मंडुबाई कळमकर यांना म्हटल्या, बाई तुम्ही अजिबात रडू नका, काळजी पण करू नका, तुमच्या मुलीला मी तळहाताच्या फोडासारखी जपेन, सांभाळेन. आणि त्या म्हणल्या माझी गरिबी आहे. आई म्हटली आम्ही तर येऊ का आता त्याला पुन्हा भेटायला, इतक्या लांब तिकीट काढून जायचं महाराष्ट्रातून थेट इंदोरपर्यंत. तर त्या म्हणल्या तुम्ही काळजी करू नका, आणि फक्त तुम्ही एक करा बाई, तुम्हाला जर तुमच्या मुलांना शिकवलं तर तुमचे हे दिवस पालटतील. हा जो शिक्षणाचा मंत्र दिला तो आईनी, अडाणी आईनी गुरुमंत्र मानला, आणि गुराकडे जाणाऱ्या मोठ्या भावाला शाळेत घातलं. त्याच्या पाठोपाठ आम्हीही गेलो. आज सर्व दिवस पालटले. कुणामुळे? तर हा जो मंत्र रेवबाईंनी दिला त्यांच्यामुळे. त्यांच्याशी संबंध आमचा कसा आला, तर बहीण तिथे त्यांची सून म्हणून वागायला लागली. आजही त्या गेल्यानंतर 10 वर्षात त्यांच्या भाच्या वगैरे सगळे खूप सारं कौतुक करतात. सिंधू मामी म्हणजे एक अजब प्रकरणच आहे. नातेवाईकांची काळजी घेणं, नातेवाईकांचा आदर सत्कार करणं, आपुलकी दाखवणं. नंदेशी तर बहिणीचं नातं होतं, किंबहुना बहिणी सोडा, मी तर म्हणेन आईप्रमाणे त्यांच्या नणंद म्हणजे ज्या कमळाबाई पोटे होत्या ना, त्यांनी तिला जीव लावलेला होता, बहिणीला जीव लावलेला होता. त्या सासूबाई जरा थकलेल्या होत्या तशा, आणि ही आता महाराष्ट्रातून गेलेल्या अडाणी, पण सर्व त्यांनी सांभाळून घेतलं. माणुसकी काय म्हणतात ती ही पोटे घराण्यांकडे होती. कमळाबाईंनाही 2 मुलं 2 मुली, छोटे बाळू मोठे बाळू, बेबीताई परमार पवार आणि दुसऱ्या ताराबाई भागवत, उच्च शिक्षित सर्व मंडळी. आजही त्यांची मुलं सुद्धा उच्च शिक्षित आहेत. ते तर झालं लेकीचं कुटुंब त्यांच्या, पण स्वतःच्या कुटुंबातील जे त्यांचे थोरले चिरंजीव होते रेवबाईचे म्हणजे बहिणीचे मोठे धीर, त्यांचा मुलगा हवाई दलामध्ये शंकरराव मार्तंडराव थेवरकर हवाई दलात काम करून देशाची सेवा करून आता
निवृत्तीचं सुख उपभोगत आहे. माझ्या बहिणीचा मुलगा प्रमोद थेवरकर अमेरिकेमध्ये स्वतःच्या कंपनीचं कम्प्युटर कंपनीमध्ये काम करत आहे. त्याची पत्नी म्हणजे प्राची थेवरकर ती सुद्धा त्या ठिकाणी अमेरिकेमध्ये सेवा करत आहे, नोकरी करत आहेत. आणि मुलं तर दोन्हीही त्यांची आदित्य आदिती उच्च पदस्थ आहेत कम्प्युटरमध्ये. अशा प्रकारे ह्या अमेरिकेत असलेल्या तिच्या मुलाचा संसार, त्यानंतर थोरला मुलगा बहिणीचा स्वर्गीय, कारण बहीण गेली आणि 1 महिन्यातच स्वाईन फ्लूच्या दरम्यान तो मुलगा बहिणीचा चंद्रशेखर थेवरकर याचं निधन झालं. मिलमध्ये कामाला होता तो चांगल्या मोठ्या. त्याची पत्नी खूप मोठ्या सरकारी नोकरीमध्ये कलेक्टर ऑफिसमध्येच खूप मोठ्या पदावर कार्यरत होती. नुकतीच सेवानिवृत्त झालेली आहे. नातई बेंगलोरमध्ये दीपा ही जी दीपा आहे ती बेंगलोरला IT कंपनीत आहेत. पती पत्नी दोघे पण मोठ्या क्षेत्रात काम करत आहेत. त्याचप्रमाणे रेवबाईंची नात उषा चंद्रकांत वाघ म्हणून धुळ्यामध्ये आहे. तेही सुशिक्षित कुटुंब आहे. आणि अशा प्रकारे हे एक नातू, थोरल्या मुलाचा मुलगा म्हणजे रेवबाईंचा नातू गजानन मार्तंडराव थेवरकर, तोही मिलमधून निवृत्त झालेला आहे. त्याचंही कुटुंब सुशिक्षित आहेत. एकूण सर्व जर विचार केला तर मध्यमवर्गीय कुटुंब, तेही चांगल्या स्थितीत उच्च पदस्थ कामं करत होती, करत आहेत, आता पंतूही करत आहेत. म्हणजे सुना, नातवंड, पंतू हे सर्वजण आपापल्या क्षेत्रामध्ये उच्च पदस्थ म्हणून काम करत आहेत. नाथ जावई चंद्रकांत वाघ हेही निवृत्त झाले आहे सेवेमधून. त्यांचा नातू भयू वाघ तोही सध्या चांगल्या क्षेत्रात अभ्यास करत प्रगतीवर आहे. आणि एक नातू रेवबाईंचा थोरल्या मुलाचा मुलगा दुसरा, तो म्हणजे दर्शन थेवरकर, तोही मोठ्या पदावरती काम करत आहे. असं एकूण सर्वच कुटुंबाचा जर विचार केला की या इंदोरमधल्या सर्व माणसांना जमीन वगैरे तिकडे काही नाही, पण मध्यमवर्गीय कुटुंबात ज्ञान ही जमीन समजून तिची मशागत करून अगदी व्यवस्थित जीवन जगत आहेत, सुखी आणि समृद्ध. या म्हणजे ज्या रेवबाई आहेत यांच्या हाताखाली मी काही दिवस होते. जेव्हा मी शाळेसाठी म्हणून मला तिकडे ठेवण्यात आलं, त्यावेळेला त्यांचे संस्कार इतके माझ्यावर झालेले आहेत की एक स्वच्छतेच्या भोगत्या होत्या. पहा, अतिशय स्वच्छता त्यांना लागायची, खूप निर्मळ दिसायला तर लक्ष्मीचं रूपच असायचं. अतिशय गोऱ्या गोमट्या आणि मऊ मुलायम त्वचा असणाऱ्या अशा त्या. किस्सा एक सांगायच्या की त्यांच्या घरी जेव्हा गिरणी होती तिकडे चक्की म्हणायचे, त्यांना चक्कीवाल्या मा म्हणायच्या. त्या चक्कीमध्ये जर गेल्या तर कधी त्यांना जाऊ दिलं जात नसायचं, पडद्याच्या बाहेर कधी निघू देत नसायचे. असा किस्सा त्यांच्या घरातला तो सांगितलेला ऐकलेला आहे मी. अशा प्रकारे हे संपूर्ण कुटुंब, थेवरकर कुटुंब मूळचं जाधव घराण्यातलं आहे, पण महाराष्ट्रातले कितीतरी आडनावं असे आहेत की आपल्याला ती बदललेली दिसतात, पण नावं आहेत. आणि विशेष म्हणजे माझी बहीण सिंधुबाई ही पण इतकी हुशार होती की मी MA BEd असताना तिचं ज्ञान माझ्यापेक्षा हातभर पुढे असायचं. संपूर्ण पवारांचा इतिहास, धारची माहिती, मांडवगडची माहिती ही तिला इत्थंभूत असायची. आणि अशा प्रकारे आईला हा मंत्र शिक्षणाचा दिला म्हणून कळमकर कुटुंबियांचा विकास झाला, उद्धार झाला, सर्व सुशिक्षित झाले. आमचे पण सर्व भाऊ भाचे शिकलेले आहेत, भाच्या सर्व उच्च पदस्थ आहेत, परदेशात आहेत. हे सगळं जेव्हा चाललेलं असतं ना, तेव्हा याच्या पाठीमागे कुणाची तरी
पुण्याई असते, ती पुण्याई आम्ही सर्व कळमकर कुटुंब या स्वर्गीय रेवबाईंची समजतो. कारण ते संस्कार आमच्यावर झाले. आईला त्यांनी मंत्र दिला, आम्हाला शिकायला भाग पाडलं, आम्ही शिकलो आणि आज आम्ही सर्वजण रोजीरोटीचा प्रश्न मिटलेला आहे. अशा प्रकारे या स्वर्गीय रेवबाई देवजी थेवरकर यांचा आज 22 मे 1989 मध्ये निधन झालं, म्हणजे 36वा पुण्यदिन आहे. त्यानिमित्त आमच्या कोरेकर कुटुंबीय आणि कळमकर कुटुंबियांतर्फे आदरांजली श्रद्धांजली वाहते. थांबते. जय जय हिंद, जय महाराष्ट्र.